रामकृष्ण हरी. काल ज्याप्रमाणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की जी संकल्पना सुरू करतोय त्याप्रमाणे 29 अभंग सुरू करण्याआधी ध्यानाचा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्या अभंगाला घेऊन आज आपण सुरुवात करतोय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करतो की व्हिडिओ हा अभंग हा पूर्णपणे सोडवता येईल की नाही ते माहित नाही. आपली सुरुवात आहे. पुढे जर काय असेल तर आपण चेंजेस करू. एक अभंग 2 दिवसात करू, पण सुरुवात आजपासून करू. रामकृष्ण हरी. तुमचा कृपा आशीर्वाद असून द्या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तर तुकोबाराय या अभंगातून भगवंताचं जे रूप आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात व त्या रूपाचा जो आनंद आहे तो व्यक्त करतात. त्याचप्रमाणे भगवंत जो 28 युगांपासून विटेवर उभा आहे, करकटेवर ठेवून आहे व त्याचं जे ध्यान सुंदर रूप आहे त्याचं वर्णन करतात की ह्या जगात त्या रूपाच्या पुढे मला कुठलंच रूप किंवा कुठलीच सौंदर्य आवडत नाही किंवा त्यापेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीही नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तर तुकाराम महाराज म्हणतात हे रूप जर मी पाहिलं तर याच्यानंतर माझं अंतःकरण किंवा मला दुसरं काहीच पाहण्याची इच्छा राहत नाही. माझं मन तृप्त होतं ह्या विठ्ठलाच्या रूपात, ह्या परमार्थाच्या रूपात. तर तुकोबारायांनी जो आपल्याला संदेश दिलाय त्याला अनुसरून आजपासून आपण जगूया. एकदा तरी पंढरपुरात जा, त्या भगवंताचं रूप पहा आणि त्या रूप पाहून निहाळून तुम्ही तुमचं अंतःकरण स्वच्छ करून घ्या. काही चुकभूल झाल्यास माफ करा, क्षमा करा. रामकृष्ण हरी.